मंदिराचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा. समस्त महाजन संघाचे कार्यकारी विश्वस्त गिरीश शहा यांचं प्रतिपादन. वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचा आज 5वा दिवस. भारताच्या कानाकोपऱ्यात लाखो मंदिरं आहेत. मंदिरांनीच आपल्या संस्कृतीचं रक्षण केलंय. मात्र सध्याच्या काळात मंदिरांमध्ये भाविकांकडून देवकार्यासाठी मिळणारे दान बँकेत जमा ठेवीच्या रूपानं ठेवलं जातं. यातून देवकार्यासाठी मिळालेलं धन बँकेत पडून राहतं. त्याचा धर्माला काहीही उपयोग होत नाही. दुसरीकडे पडझड झालेल्या जीर्ण मंदिरांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे भाविकांच्या दानाचा पैसा हा बँकेत पडून राहण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरणं आवश्यक आहे. हे पुनर्निर्माणाचे कार्य करताना पुरातन मंदिरांची संरचना सुरक्षित राखणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन समस्त महाजन संघाचे कार्यकारी विश्वस्त गिरीश शहा यांनी केला. वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या 5व्या दिवशी ते मंदिराचे सुप्रबोधन यावर बोलत होते. याप्रसंगी मंदिराचे अर्थशास्त्र यावर बोलताना अंकित शहा म्हणाले, विनामूल्य देण्याची पद्धती कार्ल मार्क्स यांनी रूढ केली आणि मतांच्या राजकारणातून ती वाढली. याउलट भारतीय अर्थशास्त्र मनुष्याला आत्मनिर्भर बनवते. सनातन धर्मांमध्ये मंदिरांच्या अर्थकारणातून शिक्षण प्रणाली चालवली जात होती. मंदिरांमधील अर्थव्यवस्थेवरून गावांची निर्मिती होत होती. भारतातील शिक्षण पद्धती मंदिरांच्या अर्थकारणातून चालत होते. ऋषीमुनी अभ्यासक्रम निश्चित करत होते. मंदिरांची अर्थव्यवस्था नष्ट झाल्यामुळेच भारतात साम्यवाद आणि भांडवलशाही आली. त्यामुळे सनातन धर्माच्या पुनरुत्थानासाठी पुन्हा एकदा समाजाला मंदिरांवर आधारित अर्थव्यवस्थेचं ज्ञान देण्याची आवश्यकता आहे.